विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स विषय हा कंपल्सरी विषय आहे आणि त्याच्या काठिण्य पातळीनुसार प्रश्न सोडवायला खूप वेळ लागतो. प्रश्न कमीत कमी वेळात सोडवण्यासाठी आधी तर आपला अभ्यास पूर्ण पाहिजे आणि दुसरं म्हणजे अभ्यास पूर्ण असेल तरच शॉर्ट ट्रिक्स कशा आहेत ते आपल्याला उपयोगात आणता येतात. आज आपण शॉर्ट ट्रिकचा उपयोग करून कपॅसिटन्स या टॉपिकवर MCQ कसे कमी वेळामध्ये सोडू शकतो हे आपण बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे की कपॅसिटरच्या 2 प्लेट्समध्ये एअर जर असेल तर त्याचा कपॅसिटन्स हा ε0A/d ह्या सूत्रानुसार फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर त्याच्यात डायलेक्ट्रिक स्लॅब असेल, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K असेल तर आपल्याला हा सोपा फॉर्म्युला K ε0A/d यूज करता येतो. पण जर 2 डायलेक्ट्रिक स्लॅब असतील, त्यांचे कॉन्स्टंट्स K1 आणि K2 आहे किंवा जास्त डायलेक्ट्रिक स्लॅब असतील तर मग फॉर्म्युले हे कठीण होत जातात, कॉम्प्लेक्स डिफिकल्ट होत जातात. मग कसे सॉल्व करायचे? मग तेव्हा आपण त्यांना सेरीज किंवा पॅरलल, समांतर किंवा सरळ जोडणीमध्ये विचार करून आपण सॉल्व करू शकतो. हे फॉर्म्युले तुम्ही ऑब्झर्व करू शकता. इथे प्लस दिसतं आहे, कुठे गुणाकार दिसेल तर म्हणजे सेरीज अँड पॅरलल इक्विव्हॅलंट कपॅसिटी आहे, त्यानुसार आपण याचा आन्सर काही सेकंदात देऊ शकतो. कसं तर ते आपण आता त्याची चर्चा करू. ओके, इथे काही डायलेक्ट्रिक स्लॅब्स दिलेले आहेत डायग्रॅममध्ये आणि जे लेफ्टला कपॅसिटर आहे त्याच्या प्लेट्समध्ये हे दोघी सेरीजमध्ये आहेत. म्हणून इथे 2 कपॅसिटर सेरीजमध्ये आहेत असं आपण विचार करू शकतो. आणि टोटल कपॅसिटी ऑफ सेरीज इक्विव्हॅलंट कॉम्बिनेशन इज इक्वल टू 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/C1 + 1/C2. Cचा फॉर्म्युला यूज करायचा आहे ε0KA/d. इथे एरिया हा सेम आहे पण थिकनेस ही d/2 झालेली आहे. मग C1 आणि C2च्या फॉर्म्युल्यात d/2 टाकून आणि एरिया A घेऊन d/2चा 2 हा वरती आला आहे आणि बेरीज सम करून तुम्हाला टोटल कंबाईन कपॅसिटी मिळाली. कॉमन काही काढून ट्वाईस ε0A/d इंटू ब्रॅकेट K1 K2/K1 + K2. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण हे सॉल्व करू स्टेप बाय स्टेप. आता बघा, लक्षात घ्या, शॉर्ट ट्रिक म्हणून याला तुम्ही सेरीजमध्ये कन्सिडर करून हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तसेच आता हे दोघी जे आहेत हे पॅरललमध्ये आहेत आणि इक्विव्हॅलंट कपॅसिटी इन पॅरलल कॉम्बिनेशन इज द सम ऑफ कपॅसिटी C1 + C2. C1 इकडे आहे ε0K1A. एरिया हा हाफ आहे, हा हाफ म्हणून हा हाफ आहे आणि हा हाफ आहे. थिकनेस ही D आहे दोघांची. एरिया अपॉन 2 ह्या कॉमन काढून आणि C1 + C2 करून ही व्हॅल्यू मिळालेली आहे ε0A/d इंटू ब्रॅकेट K1 + K2/2. काही क्वेश्चन्स आहे, कपॅसिटी कशी चेंज होऊ शकते जर D हा हाफ केला, 3 केला, त्यावर येऊ शकतात. काही MCQ आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर चेंज केला तर कपॅसिटी कशी चेंज होईल, एरिया हा चेंज केला तर कपॅसिटी कशी चेंज होईल, असे पण येऊ शकतात. पुढचा MCQ, a parallel plate capacitor is constructed by filling the space between the 2 square plates with blocks of 3 dielectric materials as in the figure below. You may assume that L is very, very greater than D. Find the expression for the capacitance of the device in terms of plate area A and D
अँड K1 K2 K3. हा जरी लॉंग क्वेश्चन असला तरी हा MCQ म्हणून नीट JEEला विचारला गेलेला आहे. बघा, कमीत कमी वेळेत आपल्याला काही सेकंदात आन्सर काढायचं आहे. इथे 3 डायलेक्ट्रिक स्लॅब्स दिसत आहेत. हा स्लॅब ह्या 2 कपॅसिटरला पॅरललमध्ये आहे. ओके, हे दोघी सिरीजमध्ये आहेत. त्यांची सिरीज इक्विव्हॅलंट कपॅसिटी ही याच्याशी पॅरललमध्ये आहे आणि ही थिकनेस D/2 आहे या प्रत्येकासाठी आणि एरिया हा याच्यासाठी A/2 याच्यासाठी A/2 आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कपॅसिटी कॅल्क्युलेट करा. C1, C2 and C3. C1 is equal to K1 epsilon 0 A/2 upon D. C2 is equal to K2 epsilon 0 A upon 2 and A upon 2 upon D/2. And C3 is equal to K3 epsilon 0 A upon 2 upon D upon 2. इथे C2 आणि C3 सिरीजमध्ये आहेत. त्यांची कंबाईन कपॅसिटी असेल C2 C3 अपॉन C2 प्लस C3. मग ह्या व्हॅल्यू टाका त्याच्यात आणि कंबाईन कपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन इज इन पॅरलल विथ दिस टू. यांची सम घ्या. C1 प्लस C2 C3 अपॉन C2 प्लस C3. व्हॅल्यूज पुट करून सबस्टिट्यूट करून फायनल आन्सर मिळेल. हे कॉमन काढा. एप्सिलॉन 0 A अपॉन D कॉमन इंटू ब्रॅकेट K1 अपॉन 2 प्लस K2 K3 अपॉन K2 प्लस K3. पुढचं एक्झाम्पल पुन्हा बघूया. फाइंड द कपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कपॅसिटर शोन इन द फिगर where A is the area of the metal plates, D is the thickness between the metal plates, and K1, K2, K3 are the dielectric constants of the material between the metal plates. हे 2 डायलेक्ट्रिक स्लॅब्स हे सिरीजमध्ये आहेत. त्यांची कपॅसिटी C1 आणि C2 एक कंबाईन कपॅसिटन्स देईल. C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2 आणि तो कपॅसिटन्स याला पॅरललमध्ये आहे. व कंबाईन कपॅसिटी असेल C1 C2 अपॉन C1 प्लस C2 प्लस C3. व्हॅल्यूज पुट करून तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. एप्सिलॉन 0 A अपॉन ट्वाईस D ट्वाईस इंटू ब्रॅकेट ट्वाईस K1 K2 अपॉन K1 प्लस K2 प्लस K3. इथे एरिया हा A आहे, हे D/2 आहे. त्याप्रमाणे सबस्टिट्यूशन करून डायरेक्ट आन्सर मी हे तोंडी कॅल्क्युलेट केलेले शॉर्ट टिपने सिरीज किंवा पॅरलल इमॅजिन करून तुम्ही पण तसंच करू शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल. कन्सिडर ए पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ एरिया A अँड थिकनेस D. कपॅसिटन्स नाव सी. काही वेळेला तुम्हाला ऑप्शन्स हे C0च्या फॉर्ममध्ये पण असतील. कपॅसिटन्स विदाऊट डायलेक्ट्रिक तसे पण आपण सॉल्व करू शकतो. आपल्याला माहीत आहे कपॅसिटन्स विदाऊट डायलेक्ट्रिक जर C0 असेल तर K हा 1 घ्यायचा आहे. एप्सिलॉन 0 C0 इज इक्वल टू A ऑफ एप्सिलॉन 0 अपॉन D. These dielectrics are forming parallel plate capacitor, parallel combination of capacitor आणि त्यांची कंबाईन कपॅसिटी C इज इक्वल टू C1 प्लस C2 असेल. C1 इज इक्वल टू K1 एप्सिलॉन 0 A अपॉन 2 अपॉन D and C2 is equal to K epsilon 0 A upon 2 upon D. Put these values here. So C is equal to 1/2 common into bracket K1 plus K2 into C0. राईट ऑप्शन असेल C0. क्वेश्चन पेपर सेटर कसेही ऑप्शन्स देऊ शकतात आपल्याला टेस्ट करायला.
आपल्याला विचार करून आन्सर सिलेक्ट करायचे, कॅल्क्युलेट करून सिलेक्ट करायचे. दुसरी फिगर बघू. हे जे दोन डायलेक्ट्रिक स्लॅब्स आहेत ते सेरीजमध्ये दिसत आहेत. सेरीज इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी is given by 1/c is equal to 1/c1 plus 1/c2. थिकनेस d/2 आहे, एरिया सेम आहे a, म्हणून ही कपॅसिटी असेल c1 इज इक्वल टू k1 epsilon 0 a अपॉन d/2, c2 इज इक्वल टू k2 epsilon 0 a अपॉन d/2. and combine, put these values in first formula and we get c is equal to twice k1 k2 upon k1 plus k2 into c0. c0 प्रत्येक याच्यात आपण हा घेतला आहे, कॅपॅसिटन्स विथ डायलेक्ट्रिक. लक्षात घ्या. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन म्हणून काही एक्झाम्पल्स घेऊ जे MCQ म्हणून आधी विचारले गेलेले आहेत. बघा ही फर्स्ट डायग्रॅम. याच्यात डायलेक्ट्रिक स्लॅब्स इंट्रोड्यूस केले आहेत प्लेट्समध्ये, की सेरीज कॉम्बिनेशनमध्ये दिसत आहेत. त्यांची सेरीज इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी असेल c1 c2 अपॉन c1 प्लस c2. एरिया a आहे आणि थिकनेस d/2 आहे. पुन्हा हा d/2चा 2 हा वरती जाऊन कॉमन काढून ट्वाईस k1 k2 अपॉन k1 प्लस k2 इंटू एप्सिलॉन 0 a अपॉन d हे ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. पुढची डायग्रॅम. जर कपॅसिटर असा दिला असेल, डायलेक्ट्रिक स्लॅब्स हे पॅरललमध्ये असतील, तर त्यांची पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी असेल c1 प्लस c2. c1 हा फर्स्ट डायलेक्ट्रिक स्लॅबची कपॅसिटी आहे k1 एप्सिलॉन 0 a अपॉन 2 अपॉन d आणि c2 आहे k2 एप्सिलॉन 0 a अपॉन ट्वाईस d. आणि यांची सम असेल पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये c इक्विव्हॅलंट इज इक्वल टू c1 प्लस c2. एप्सिलॉन 0 a अपॉन ट्वाईस d कॉमन काढायचं आहे, तुम्हाला मिळेल एप्सिलॉन 0 k अपॉन ट्वाईस d इंटू k1 प्लस k2. तिसरं एक्झाम्पल. जर डायलेक्ट्रिक स्लॅब हे असे असतील, वरचा पार्ट हा खालच्या दोन पार्टला पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहे, खालच्या दोन पार्टची सेरीज इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी असेल c1 c2 अपॉन c1 प्लस c2 आणि वरच्या पार्टची मिळून सेरीज इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी असेल c3 प्लस c1 c2 अपॉन c1 प्लस c2. c1 ची व्हॅल्यू k1 एप्सिलॉन 0 a अपॉन 2 अपॉन d अपॉन 2 इज इक्वल टू k1 एप्सिलॉन 0 a अपॉन d. c2 इज इक्वल टू k1 एप्सिलॉन 0 a अपॉन 2 अपॉन d अपॉन 2 is equal to k2 epsilon 0 a upon d and c3 is equal to a3 epsilon 0 a by 2 upon d by 2. व्हॅल्यू पुट करून सेरीज पार्ट अँड पॅरलल पार्टच्या व्हॅल्यू पुट करून आणि कॉमन काढून आपल्याला फायनल आन्सर मिळतं आहे k equivalent is equal to k3 upon 2 plus k1 k2 upon k1 plus k2. Thank you.